माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. We have completed the concept of potentiometer. So far what we have learned in the chapter beta, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये सगळ्यात अगोदर वी हॅव स्टार्टेड विथ किर्चॉफ काकांचे लॉ, एक केसीएल आणि एक केव्हीएल. आफ्टर दॅट विस्टोन काकांनी कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्सला सिंपल करण्यासाठी विस्टोन नेटवर्क दिलं. गेटिंग? विस्टोनचा मीटर ब्रिज आपण पाहिला. वी डन विथ द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियोमीटर. कशासाठी आहे बेटा हे पोटेन्शियोमीटर? हे व्होल्टेज मोजण्यासाठीचे. कोणतं व्होल्टेज? खूप छोटंसं व्होल्टेज इन बिटवीन 2 पॉइंट्स, पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन एनी 2 पॉइंट्स, बट एनी 2 पॉइंट्स. गेटिंग? व्होल्टमीटर काय करतं? At any point it will give you the voltage but not that precise and accurate measurement as potentiometer. Potentiometer is the correct device. So rectangular wooden bore वरती we have learned the concept की बेटा वायर AB मी 4 मीटर दाखवली आहे, ती 4 मीटर पासून 10 मीटर पर्यंत असते. कशी असते बेटा? हे बघ, ह्या दोन कॉपर स्ट्रिप्स आहेत, है की नाही, आणि त्याचे 4 सेक्शन्स आहेत. 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. बच्चा, असे 400 सेंटीमीटर्स लाईक 4 मीटर्स वायर यू कॅन सी फ्रॉम ए टू बी. कन्स्ट्रक्शन कसं आहे बाळा? जे नेहमी प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये फिक्स्ड असणारे पॉइंट ए आणि बी. बेटा पॉइंट ए हा ड्रायव्हर सेलला, हा ड्रायव्हर सेल, या ड्रायव्हर सेल म्हणजे मेन सेल, मोठा सेल. ओके बच्चा, ड्रायव्हर सेल. ओके, एंड ए इज कनेक्टेड टू द ड्रायव्हर सेल, देन टू द की, देन टू द रिओस्टॅट, आणि जो एंड बी आहे बरं का, लोअर पोटेन्शियल वाला, तो कुठे जोडलाय? रिओस्टॅटला. हे प्रत्येक ठिकाणी फिक्स्ड आहे. बेटा इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू अंडरस्टँड द युजेस ऑफ द पोटेन्शियोमीटर. आता हा टॉपिक सुरू होतो युजेस, त्याचा नेमकं वापर करायचा पण कसा करायचा, किती युजेस आहेत? 3 युजेस आर देअर. सो बच्चा, फर्स्ट यूज इज टू कम्पेअर ईएमएफ ऑफ 2 सेल्स बाय कनेक्टिंग द 2 सेल्स इंडिव्हिज्युअली. बघ, 2 सेल इंडिव्हिज्युअल जोडून यू आर सीइंग दोज 2 सेल्स इंडिव्हिज्युअली. इंडिव्हिज्युअल सेल मेथड असंही बोलतात. सर वाय इंडिव्हिज्युअल? शॉर्टली विल अंडरस्टँड. आपण एक एक घेऊन कंपॅरिझन करू. समजा 2 बॅटऱ्या तुम्ही माझ्याकडे आणल्या, गुरुजी आम्हाला या 2 बॅटऱ्यांचं कंपॅरिझन करून दाखवा. येस, आय कॅन डू द कंपॅरिझन बाय युझिंग दिस एक्सपेरिमेंट. सो बच्चा, दिस पर्टिक्युलर थिंग, ही जी हा जो सेटअप आहे, वायर ए टू बी, 4 मीटरची वायर, हायर एंड इज ॲट पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, लोअर एंड इज ॲट निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. हे प्रत्येक एक्सपेरिमेंट साठी फिक्स्ड आहे पुढच्या 3. आता काय केलं बेटा? फोकस ऑन द थिअरी. ज्या 2 सेल्स आहेत E1 आणि E2, ही ड्रायव्हर सेल आहे आपली, मेन सेल. जसं हा गाडीचा ड्रायव्हर आहे, मी सक्सेस सायन्स अकॅडमी ह्या गाडीचा ड्रायव्हर आहे, आणि तुम्ही स्टुडंट्स आहात, बॉईज अँड गर्ल्स, गर्ल्स फर्स्ट, गर्ल्स अँड द बॉईज, लाईक दिस. सो आय विल बी ड्रायव्हिंग यू गाईज. ट्रिप घेऊन जायची ना आपल्याला. येस, आफ्टर दिवाळी वेकेशन वी विल बी गोइंग ऑन द ट्रिप. सो बच्चा, दिस इज ड्रायव्हर सेल and these are the 2 cells. सीईटी एक्झाम मध्ये हाही एक क्वेश्चन आला होता, which of the following is correct. तर बेटा, जो ड्रायव्हर आहे तो काय मोठा असला पाहिजे यांच्यापेक्षा, जसं मी तुमच्यापेक्षा वयाने थोडासा मोठा आहे. सो इन दिस वे 1 आणि 2 पेक्षा हा ड्रायव्हर सेल मोठा असला पाहिजे. सो समवेअर हिअर आय विल राईट की बच्चा, epsilon 1 must be greater than epsilon must be greater than epsilon 1 greater than epsilon 2, or epsilon is greater than epsilon 2 epsilon 1. सांगण्याचा अर्थ असा की एकतर हे तरी ट्रू नाही तर हे तरी ट्रू. ओके, समजा ही 10 व्होल्ट आहे, ही 2 व्होल्ट, ही 5 व्होल्ट. ओके सर. किंवा ही 10 व्होल्ट आहे आणि ही 7 व्होल्ट, ही 3 व्होल्ट. इट इज ओके. दोघांपेक्षा ही मोठी पाहिजे. मग यांच्यात कोणी पण मोठ्या, कोणी पण छोटा असू द्या. चला, इथपर्यंत सेटअप सगळ्यांना कळाला. खालचा सेटअप नेहमी सेम असेल, फक्त हा. बेटा काय केला तर लक्ष दे, पुढचा पार्ट. समजा एक्झाम मध्ये थिअरी आली तर कसं लिहिणार आपण? One by one we will write. Consider the potentiometer circuit as shown in the figure, where potentiometer wire of 4 meter long A to B, where point A of the wire is connected to the driver cell, then to the key, then to the rheostat, whereas point B of the wire is connected to the rheostat. The 2 cells whose EMF is to be compared are connected at the higher potential point A of the wire, such that polarities of
those two cells are connected at higher level of the point A, same as like battery. म्हणजे in short, polarities of driver cell and individual cells must be same. The two cells are connected to the key K1 and K2, and then negative terminals are connected to the galvanometer, and galvanometer has jockey which is initially untouched. हा जो पॉइंटर आहे ना बेटा, पॉइंटर हा जॉकी आहे. इज दॅट ओके विथ यू? दिस इज द जॉकी which is initially untouched. सुरुवातीला ती अनटच्ड आहे. सो बच्चा, हे गॅल्व्हॅनोमीटर आपलं जे पोटेन्शियोमीटर सर्किट आहे हे बेस्ट क्लास आहे की नाही, हे 100% क्लिअर कट वर्किंग आहे का नाही, याच्यासाठी काय करणार, तर हा जो गॅल्व्हॅनोमीटर असतो ना तो असा डिफ्लेक्शन दाखवतो. त्याचं काम असतं जेव्हा पण त्याच्यामधनं करंट जातो. मग आपण काय करायचं, क्लिअर कट सर्किट आहे की नाही यासाठी एकदा याला आणायचं आणि टुचुक पॉइंट ए वरती ठेवायचं. जेव्हा तुम्ही त्याला पॉइंट ए वरती ठेवणार, व्हॉट विल हॅपन इज, इथे ड्रायव्हर सेल आहे, हा प्लग की चालू, इथं बटन दाबून द्यायचं टचुक, स्वतः करंट विल फ्लो इन द सर्किट. जेव्हा त्याला तुम्ही पॉइंट ए वरती ठेवणार तर त्याचं डिफ्लेक्शन असतं, एक तर लेफ्ट किंवा राईट. आता पॉइंट ए ला समजा त्याने इकडे दाखवलं तर पॉइंट बी ला फुल स्केल डिफ्लेक्शन असं दाखवलं पाहिजे. समजा नो डिफ्लेक्शन वाला पॉइंट असा आहे, तर ए ला फुल ह्या साईडला डिफ्लेक्ट आणि बी ला फुल ह्या साईडला डिफ्लेक्ट. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? सो आपलं सर्किट क्रिस्टल क्लिअर असं आपण बोललो, पॉइंट ए ला फुल स्केल डिफ्लेक्शन, पॉइंट बी ला फुल स्केल डिफ्लेक्शन, डन. आता मुद्दा असा आहे, पुढे काय करायचं आपल्याला, वी हॅव टू फाइंड द नल पॉइंट. वेअर आर वी इंटरेस्टेड? वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग नल पॉइंट. मग आता आपण काय म्हणू की जॉकी इज डिफरंट, लक्ष द्या बरं का, आता कुठपर्यंत चालतो, जॉकी इज टच्ड ऍट द पॉइंट ए, फुल स्केल डिफ्लेक्शन फ्रॉम वन साइड, जॉकी इज टच्ड ऍट द पॉइंट बी, फुल स्केल डिफ्लेक्शन ऑन द अदर साइड. ठीक आहे, नाउ जॉकी इज टच्ड. अच्छा, जॉकीला टच नाही, मुद्दा असा आहे इंडिव्हिज्युअल सेल्स आहे, राईट? येस बेटा, लक्ष द्या, इंडिव्हिज्युअल सेल्स. मग आता लक्ष द्या, इथून पुढे काय करायचं, सर्किट क्लिअर असं आपण पाहिलं, फुल स्केल डिफ्लेक्शन एव्हिल भेटलं. नाउ एकदा सेल एप्सिलॉन 1 घेऊ, एकदा सेल एप्सिलॉन 2 घेऊ. हे एप्सिलॉन म्हणजे काय व्होल्टेज आहे बेटा, नाही का, सेल आहे एप्सिलॉन. आय हॅव शोन इन बुक्स यू मे सी E1, हे काय अडचण नाही, पण एप्सिलॉन आपल्याला बरं वाटलं, ई फॉर एनर्जी. ठीक आहे. सो बच्चा, आता काय म्हणायचं, एप्सिलॉन 1 हा जो सेल आहे, द की ऑफ धिस इज प्रेस्ड. आता ऑब्विस आहे, इथं तर की प्लग की ही ओरिजिनल की आहे, टचुक दाबली, सर्किट मधनं करंट फ्लो होणार आहे. परंतु आपल्याला काय करायचंय, की K1 दाबायची आणि K2 ला काय करायचं बच्चा, ओपन करायची आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो की K1 इज प्रेस्ड अँड की K2 इज केप्ट ओपन. बरं का बेटा, इनिशियली की K1 काय करायची बच्चा, क्लोज, अँड K2 ओपन. म्हणजे काय होईल, करंट विल फ्लो थ्रू दिस सेल फर्स्ट ओनली. सेल सेकंड मधनं करंट डिवाइड व्हायचा संबंधच नाही. बघ ना, आल्यावर डिवाइड झाला असता ना, खालचं सर्किटच ओपन ठेवलं आपण. इज दॅट क्लिअर? हा, हे बघ बेटा, स्क्रीनशॉट काढून घे, ही झाली तुझी इनिशियल डायग्राम. ठीक आहे ना. आता मला सांग, की K1 क्लोज केली मी, म्हणजे काय होईल, करंट विल फ्लो थ्रू अप्पर ब्रँच ओनली, खालचा काहीच संबंध नाही. ठीक आहे. आफ्टर दॅट बटन तुम्ही इथनं दाबलं, करंट फ्लो जाईल, ठीक आहे, इथं आला, याच्यातनं पण जाईल, ही पण सेल काहीतरी एनर्जी खाईल. मग पुढे गेला, हा गॅल्व्हॅनोमीटर आहे बेटा, गॅल्व्हॅनोमीटर मधनं करंट जाणार का नाही? येस सर. आपल्याला काय करायचंय, लेट अस कन्सिडर ही जी जॉकी आहे, touched at different points on the wire, tuchuk 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 tung, tuchuk 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 tung. सो ए पासून बी पर्यंत वेगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या पॉइंट्सला टच करतात ती जॉकी. कशासाठी? टू गेट द नल पॉइंट. नल पॉइंट म्हणजे काय सर, की त्या जॉकीने डिफ्लेक्शनच दाखवायला नको, जॉकीने डिफ्लेक्शन दाखवायला नको, विथ द व्हॅल्यूज आय विल एक्सप्लेन. सो एक कुठेतरी असा पॉइंट आपल्याला भेटणार आहे बरं का. जनरली एखाद पहिला जो पॉइंट आहे बेटा, मी असं म्हणतो की इथं झालं काय, मला नल डिफ्लेक्शन भेटलं. मी हे एक्सप्लेन करतो एकदा बेटा, मी काय करतो, एक्सप्लेन करतो विथ हेल्प ऑफ एक्झाम्पल. असं सोड, आता बघ, मला नल पॉइंट पाहिजे ना. येस, सपोज ही माझी जी बॅटरी आहे ही 5 व्होल्ट आहे बेटा. किती व्होल्ट? ही 5 व्होल्टची माझी बॅटरी आहे. बर, ही तर सेल ओपन आहे, मग ह्यातनं करंट जाईल,
हे खालचं ओपन आहे ना, इथं करंट जायचा संबंधच नाही, फक्त एकच ब्रँच उरली 5 व्होल्ट. अच्छा, हे एप्सिलॉन 1. आता इथं काहीतरी एनर्जी खर्च होणार ना, एनर्जी दोन ठिकाणी खर्च होते. एक तर बघ ना, KVL किर्चॉफ व्होल्टेज लॉ, द अल्जेब्रिक सम ऑफ द EMFs अँड पोटेन्शियल डिफरन्सेस अक्रॉस द सर्किट इज 0. सो इथं एनर्जी खर्च होणार सेलला. मी म्हणू का 2 व्होल्ट खर्च झाली. किती झाली बच्चा? सपोज इथे 2 व्होल्ट माझी एनर्जी खर्च झाली. ठीक आहे. अच्छा, 2 व्होल्ट खर्च झाली, उरली किती? 3. सो अच्छा, गॅल्व्हनोमीटर टिंग. अच्छा, मग हा जो जॉकी आहे, ही जी जॉकी आहे, उरलंय किती व्होल्टेज? 3 व्होल्ट ना जॉकी पर्यंत. एनर्जी किती उरली? 3 व्होल्ट. बरोबर. म्हणजे आता ही जॉकी काय करणार आहे? दॅट जॉकी विल लुक ऍट 3 व्होल्ट पोटेन्शियल इन बिटवीन ए आणि बी. गेटिंग? आता लक्ष दे, हे 5 व्होल्टची माझी बॅटरी आहे. चा अर्थ काय असतो बेटा? समजा सेल्स फील सोडून दे, समजा सेल नसत्या, तर हा जो पॉइंट ए, दिस वुड हॅव बीन ऍट द 5 व्होल्ट. बघ ना, मध्ये काहीच नाही. दिस पॉइंट ए वुड हॅव बीन ऍट द 5 व्होल्ट आणि पॉइंट बी विल बी ऍट 0 व्होल्ट. सर वाय 0? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जेवढी एनर्जी इनिशियल तेवढीच एनर्जी फायनल. अख्खीची अख्खी युटिलाइज झाली पाहिजे. मग 5 व्होल्ट एनर्जी होती, तर सुरुवातीला 5 व्होल्ट, सगळा खर्च झाल्याच्या नंतर, बॅटरी नील झाल्याच्या नंतर, ऍट द एंड इट हॅज टू बी 0, सो दॅट कम्प्लीट एनर्जी वापरली गेली, कुठे नुकसान नाही झालं. 5 आणि 0. अच्छा, मग बेटा मला सांग, हे 5 व्होल्ट, मग आपण थोडस छोटस मार्किंग करू. समजा हे 5 आहे बरं का, 5 आहे, तर मग इथे मी असं म्हणू का, सपोज 4 व्होल्ट बरं का, टेंग. अच्छा, इथं म्हणू का 4 3 व्होल्ट. अच्छा, इथे असं म्हणू का 2 व्होल्ट. इथे असं म्हणू का 1 व्होल्ट आणि ह्या इथं 0 व्होल्ट. ऍग्री? आता अकॉर्डिंग टू माय एक्झाम्पल, 5 व्होल्टची बॅटरी, इथं 2 व्होल्ट खर्च झाले, उरले 3. जॉकी इज ॲट 3 व्होल्ट. मग जॉकी कोणाला पाहिजे? 3 व्होल्टला. 3 व्होल्टला का? तर बेटा समजा जॉकी आणली 4 व्होल्टला, टच केली आपण, 4 व्होल्ट वरती ठेवून माझी जॉकी टच केली. आता काय होईल? माझी जॉकी 3 व्होल्टला आहे, हे 4 व्होल्टला आहे. करंट फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर. बेसिकली चार्ज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. मग 4 व्होल्ट काय हायर, माझी जॉकी लोअर, तिकडनं माझी जॉकी करंट घेईल, तिकडनं माझी जॉकी करंट घेईल आणि डिफ्लेक्शन दाखवल. अरे येस ऑर नो? आपल्याला डिफ्लेक्शन नकोय. गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट आला की तो डिफ्लेक्ट होणार. जसं तुम्ही गाडी ऍक्सलरेट करता, तो काटा फिरतो का नाही, सेम वे याच्यात करंट घुसला, तर याने काय, हे बघ, याने खेचला. करंट खेचले नाही तर देणे, ते डिफ्लेक्शन दाखवल. सो 4 ॲट हायर, माझी जॉकी ॲट 3 लोअर, घेतला, डिफ्लेक्शन दाखवलं. मला ते नकोय, मग मी थोडस अलीकडे सरलो, 3 व्होल्ट बरोबर. मी इथं पण डिफ्लेक्शन, इथं पण डिफ्लेक्शन. आता इथं कॉपर स्ट्रीप आहे, इथं पण डिफ्लेक्शन. सो एक पॉईंट मला असा भेटला, हा 3. मी 3 वरती 3 आणलं, टिचिक 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 टिचिक. कारण की मी इथं 2 वरती जर सपोज आणलं, समजा थोडं पुढे सरकलो, 2 टचॅक. आता काय होईल? माझी जॉकी हायरला, हा 2 लोअरला. 3 व्होल्ट टू 2 व्होल्ट, 3 कडून 2 कडे माझी जॉकीच त्याला करंट देईल आणि पुन्हा एकदा ह्या साईडला डिफ्लेक्शन दाखवलं. मग ह्या साईडला होतं नाही का, तर ह्या साईडला दाखवलं. पण मला असं पाहिजे ना, नो डिफ्लेक्शन, स्टेबल. म्हणजे मी 3 वरती टिचुक टोचवलं, तर मला एक पॉईंट सापडला. हा पॉईंट सापडला, नल पॉईंट. इथे काय झालं? कॅलोमीटर बंद पडलं, डिफ्लेक्शनच दाखवायचं बंद झालं, म्हणजे याच्यातला करंट 0 झाला. आर यू गेटिंग? येस. तर हे पाहिजे होतं. सो नल पॉइंट इज ऑब्टेन्ड, ज्याचं नाव देतो मी P1. गेटिंग? मग आता लक्ष दे, नल पॉइंट कुठे भेटला बच्चा? P1. एक्सपेरिमेंट झाला, नल पॉइंट भेटला P1. ही जी लेंथ आहे AP1, तिला आपण म्हणू L1. ओके, AP1 च्या लेंथला काय बोलू बच्चा? L1. ऍग्री? मग आता अप्लाय KVL फ्रॉम A टू P1 टू A. ठीक आहे ना? बाय KVL इन द लूप A पासून. ठीक आहे ना? P1 आणि पुन्हा A. ठीक आहे. आता मला सांग बेटा, A पासून निघालो, करंटच्या डायरेक्शन मध्ये निघालो, म्हणजेच हाय टू लो निघालो, म्हणजेच मी खर्च करायला निघालोय. सो ह्या सेलला काय येईल बेटा? निगेटिव्ह साईन, सो मायनस एप्सिलॉन 1. थोडा पुढे सरकलो, काहीच खर्च नाही, काहीच खर्च नाही, काहीच खर्च नाही. जॉकी अच्छा इथं टेकवली, इथपर्यंत करंट शून्यच आहे, काही करंटच नाहीये. अच्छा, इथून पुढं बघ, असं जायचंय ना मला, परंतु करंट फ्लोज फ्रॉम हायर टू लेवल, म्हणजे करंट असा चाललाय ना, आणि मी तर करंटच्या अपोजिट चाललोय. हे बघ ना, करंट चालला ना, हाय टू लो, 5 टू 0 असा चाललाय करंट. परंतु माझं जे सर्किट आहे A टू P1 टू A, म्हणजे मी इथपासून पुन्हा
असं चाललंय म्हणजे मी करंटच्या अपोजिट चाललोय म्हणजे कोणतं साईन प्लस साईन मग P1 पासून तर ए पर्यंत AP1 डिस्टन्सला किती व्होल्ट आहे वी डोंट नो आय विल राइट V ऑफ AP1 आणि आन्सर इज 0 या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्सला काय बोललो मी V ऑफ AP1 इज इक्वल टू 0 देअरफॉर बेटा कॅन आय से हा निगेटिव्ह पुढे जाऊन पॉझिटिव्ह होईल असलो का एप्सिलॉन 1 इज इक्वल टू V बिटवीन A अँड P1 A आणि P1 ह्या दोघांमधलं व्होल्टेज काढायचं आपण कालच तर शिकलो कन्सेप्ट मध्ये इट इज नथिंग बट KL1 आहे की नाही बेटा पोटेन्शियल ग्रेडियंट ही जी कन्सेप्ट काल आपण पाहिली ना बच्चा दॅट वॉज नथिंग बट V इन बिटवीन द पॉइंट्स AB भागिले L हे बघ ना स्टार्टिंग आणि एंडिंग घेतला तर व्होल्टेज पर युनिट लेंथ आखीची आखी लेंथ बर समजा मी त्याला जर का 2 पॉइंट घेतले A आणि P1 तर भागिले लेंथ L1 बच्चा आर यू अंडरस्टँडिंग हे काल आपण पाहिलं सो VAP1 ला काय लिहू KL1 बघ ना L1 ला गुणिले कर VAP1 ला काय लिहू KL1 सो बेटा दिस इम्प्लाइज एप्सिलॉन 1 इज KL1 ऍग्री हे बघ गरीब कन्फ्युजन करू नको K फॉर की हे टाइमपास नाव आहेत की साठी K1 आणि K2 त्यात कन्फ्युजन नको K इज द पोटेन्शियल ग्रेडियंट ठीक आहे ना हे बटनांकडे जाऊ नको ती किरकोळ गोष्ट आहे सो बच्चा स्क्रीनशॉट घे वी हॅव रिसीव्ड द फर्स्ट कंडिशन इनिशियल फॉर द फर्स्ट सेल बेटा लक्ष दे केव्हीएल लूप किर्चॉफ काकांचा व्होल्टेज लॉ काय सांगतो की एका लूप मध्ये एखाद्या कंप्लीट लूप मध्ये अल्जेब्रिक सम ऑफ EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स 0 असते म्हणजे जेवढी एनर्जी असेल 10 व्होल्ट ताकी चक्की 10 व्होल्ट खर्च झाली पाहिजे आणि ऍट द एंड आन्सर हॅज टू बी 0 गेटिंग जसा जन्म झाला ऍट द एंड मृत्यू झाला 0 सो बच्चा केव्हीएल लावला A पासून P1 पर्यंत बघ A P1 आणि परत ही एक क्लोज लूप घेतली ना आपण एवढी मग आता बघ निघालो A पासून एप्सिलॉन 1 बघ ना हायर टू लोअर प्लस टू मायनस म्हणजे खर्च करायला निघालो ना मग याला मायनस एप्सिलॉन ठीक आहे ना खर्च करायला निघालो उलटा चाललो म्हणजे गेन करायला निघालो सुईचं चाललो म्हणजे खर्च करायला निघालो खर्च केला मायनस एप्सिलॉन अच्छा पुढे आलो गॅल्व्हॅनोमीटर काहीच नाही खाणार कारण त्यात करंट नाहीच आहे ना आपण नल पॉईंट सापडला नाही त्याने खाल्लं असतं I/G असं खाल्लं असतं एनर्जी त्याने पण नाही खाल्ली 0 अच्छा मग आता हे बघ इथं तर नल पॉईंट आहे हा राईट म्हणून त्याने एनर्जी नाही खाल्ली अच्छा पुढे आलो आता मी जेव्हा इथनं चाललोय बरं का तर A आणि P1 ह्या दोघांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे ना समजा 5 व्होल्टची बॅटरी आहे तर 5 व्होल्ट 4 व्होल्ट 3 व्होल्ट 2 व्होल्ट फरक आहे ना मी ज्या व्हॅल्यू घेतल्या त्या हिशोबाने 5 3 गेला 2 आहे मी या टाइमपास व्हॅल्यू घेतल्या डोंट फोकस वहीत ह्या व्हॅल्यू नको लिहू तुला कळण्यासाठी आहे 5 3 गेला 2 व्होल्ट डिफरन्स आहे ना पण मला बॅटरीज माहिती ना कितीची आहे वी हॅव जनरलाइज दिस ठीक आहे ना सो या दोघांमध्ये व्होल्टेज आहे मी काय बोललो VAP1 ह्या दोघांमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे VAP1 ठीक आहे ना पण ते प्लस का घेतला मी चाललोय करंटच्या अपोजिट हे बघ ना करंट असा चालतो ना हाय टू लो करंट असा चालतो परंतु मी अपोजिट चाललोय करंटच्या म्हणून मी याला प्लस साईन घेतलं हा मायनस एप्सिलॉन पुढे जाऊन प्लस झाला एप्सिलॉन इज VAP1 ही कन्सेप्ट कालच पाहिली आपण VAP1 इज KL1 सो बच्चा दिस वाज अवर फर्स्ट हाफ ऑफ द पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त सेकंड हाफ ऑफ द पिक्चर इनिशियलीच्या नंतर आता आफ्टर नंतर काय करायचं बच्चा इंडिव्हिज्युअली दुसरी घ्यायची सो की K1 विल बी केप्ट ओपन आणि K2 विल बी क्लोज्ड जेणेकरून काय होईल बच्चा आपल्या K2 मधून करंट फ्लो होईल है की नाही सो K1 वॉज केप्ट ओपन दिस K2 ला काय केलं बच्चा क्लोज आता खालून करंट जाईल फक्त वरून जाणार नाही दॅट्स इट बरं नल पॉइंट कुठे आला P2 म्हणून आपण पुन्हा एकदा आपण तेच केलं 4 ला दाखवलं 3 ला अच्छा हे पुसतो मी आता बरं का बघ ठीक आहे ना आता काय झालं हे व्हॅल्यूज पुसू आता आर यू अंडरस्टँडिंग हे व्हॅल्यूज पुसतो आता मी जसं आपण मागाशी पाहिलं बेटा त्या पर्स्पेक्टिव्हने आपण चेक करत गेलो टचक 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 एक पॉइंट असा भेटला टचक इथं दाखवू आपण ठीक आहे ना बेटा ह्या इथं भेटला मला याचं नाव देतो मी P2 काय देतो पॉइंट P2 नल पॉइंट भेटला गेटिंग मग नल पॉइंट हॅज ऑप्टेन ऍट P2 बर A P2 ची लेंथ L2 हे बघ ना A पासून नेहमी हायर एंड पासूनच लेंथ मोजायची A पासून एवढी लेंथ L2 बोललो मी काय जी असेल ती
ठीक आहे. बाय केव्हीएल इन द लूप ए पी टू ए. ओके बच्चा, ए P1 ला पुसू, याच काही घेणं नाही आता. हे झालं P2 आणि पुन्हा ए. हे बघ ना, ए करंट जाईल ठीक आहे. सो बाय केव्हीएल इन द लूप ए P2 ए. हे बघ डिंग डिंग, हाय टू लो मायनस एप्सिलॉन 2 होईल. काय होईल बच्चा? मायनस एप्सिलॉन 2. पुन्हा पुढे गेलं डिंग, गॅल्व्हॅनोमीटर काहीच एनर्जी नाही घेणार, कारण की त्यातनं करंटच नाहीये. इक्विपोटेन्शियल पॉईंट सापडतो ना आपण, करंटच नाही, तर काहीतरी खाल्ला असता. 0. सो डिंग डिंग डिजिट. हा, आता इथून पुढं देर इज डिफरन्स इन बिटवीन दीज 2 पॉइंट्स. देर इज डिफरन्स इन बिटवीन दीज 2 पॉइंट्स, आहे का नाही? हा, मग आता डिंग डिंग, पुन्हा करंटच्या अपोजिट. करंट असा चाललाय ना ड्रायव्हर सेलचा, त्याच्या पुन्हा अपोजिट चाललोय, म्हणजे पुन्हा प्लस व्ही ए पी टू. ओके बच्चा. सो निगेटिव्ह एप्सिलॉन 2 पलीकडे जाऊन पॉझिटिव्ह एप्सिलॉन 2. सो मेरे प्यारे बाल मित्रों, दिस एप्सिलॉन 2 will become VAP2 is nothing but 1 च्या ऐवजी 2, लेंथ L1 च्या ऐवजी L2. आर यू अंडरस्टँडिंग? चला, टेक द स्क्रीनशॉट. झालं. आता मला सांगा बालमित्रांनो, एक इनिशियल कंडिशन होती आणि एक आफ्टर. काय घेतलं? 2 सेल सेपरेट जोडल्या ना, एकदा 1 साठी एकदा 2 साठी. सो बच्चा, initially I got epsilon 1 as KL1. Beta, after I got epsilon 2 is KL2. But this was first, this was second. So therefore, can I write epsilon 1 upon epsilon 2 is L1 upon L2. With this I can solve the numericals. With this I can compare the EMF of the two cells. Yeah, screenshot. तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो, यूज ऑफ द पोटेन्शियोमीटर नंबर 2 टू कंपेअर EMF ऑफ द टू सेल्स बाय कनेक्टिंग टू सेल्स ऍट द सेम टाइम. मगाशी कशा होत्या? इंडिव्हिज्युअल, है की नाही? आता एकाच वेळी दोन्ही सेल्स. याला कॉम्बिनेशन सेल मेथड असंही बोलतात, सम अँड डिफरन्स मेथड असंही बोलतात. जे बोलायचं ते बोला, ठीक आहे ना? पोटेन्शियोमीटर सर्किटचा अख्खाच्या अख्खा सेटअप वन्स अगेन ऍज इट इज. A to B वायर आहे, ड्रायव्हर सेल अँड एव्हरीथिंग, ठीक आहे ना बेटा? A is at higher, B is at lower, A is connected to battery key, B is at the rheostat and everything is same. This condition is always true. अच्छा, मग प्यारे बच्चों, आता A is at the higher potential of this epsilon 1 battery आणि epsilon 1 ही जी पहिली बॅटरी आहे, पुढे इट इज कनेक्टेड टू द 4 वे की. ही 4 वे की आहे बेटा, 4 वे की. मग याला K1 K2 K3 K4 अशी नावं देतो मी. सो ह्यांना नावं देतो मी बच्चा, K1 K2 K3 K4, 4 वे की, 4 चाव्यांचं की, ठीक आहे. बर, नंतर K2 आणि K4 ह्या दोघांच्या मध्ये एप्सिलॉन 2 आहे. प्लीज 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 नोट दिस पॉइंट. ही वरची आणि खालची K2 आणि K4 ह्या दोघांच्या मध्ये एक बॅटरी लावलेली आहे इन दिस वे एज यू आर सीइंग. क्लिअर आहे? अँड देन फ्रॉम K3 थर्ड की to the galvanometer and then to the jockey. The jockey is initially untouched. Once again, initial and after. Okay, beta. Once again, two things. पहिले कसं इंडिव्हिज्युअल, पहिली इंडिव्हिज्युअल, दुसरी. आता इनिशियल आणि आफ्टर. बच्चा, इनिशियल दोघांची काय करायची मला? सम, है की नाही? सम आणि डिफरन्स. इनिशियल म्हणजे सम. अच्छा, सम कधी होईल? पहिली सेलच्या समोर जशीच्या तशी दुसरी सेल, हायर लोअर ऍड होईल. व्हेरी इझी. हे बघ, इनिशियली कसं असणार आहे? हे बघ, हा पहिला असेल बर का, आणि त्याच्या पुढे हा दुसरा असेल. दे विल गेट ऍड अप इन दिस वे. अरे सॉर नो बच्चा, व्हेरी बेसिक थिंग. बर, मग त्यासाठी मला काय करायचंय? प्लीज फोकस ऑन द डायग्राम. हवं तर नोटबुक मध्ये 2 सेपरेट डायग्राम काढ, मी काढतो तशा. बेटा, त्यासाठी कीज K1 and K2 विल बी क्लोज्ड, K4 and K3 इन दिस वे. हे असं कनेक्शन केलं जाईल. आर यू अंडरस्टँडिंग? मग आता वन्स अगेन, इनिशियल कंडिशन फॉर सम, व्हॉट विल हॅपन? हाऊ करंट विल फ्लो? बॅटरीत आला, ए मधनं चला, एप्सिलॉन 1 हा काहीतरी एनर्जी खर्च करील, नाही का? बर, पुढे जाईल, असा करंट जाईल ना,
पुन्हा epsilon 2 मधून जाईल. बघ ना असं जास्त एका पुढे एक आलं की नाही, प्लस मायनस बघ ना, प्लस मायनस एका पुढे एक. अच्छा, मग नंतर डिंग टिंग टू द गॅलोमीटर आहे का नाही. आणि मग गॅलोमीटर होज जॉकीज इनिशियली अनटच्ड. आणि सेम जसं मग मी दाखवलं, 5 व्होल्ट कन्सिडर करा. मग समजा हिने 2 खाल्ला, हिने 1 खाल्ला, मग टोटल 3 गेले, उरले किती 2. आणि हा जॉकी काय करेल, 2 व्होल्ट वाला पॉईंट सापडवल. लेट अस से द पॉईंट हॅज बीन गॉट ऍट ओव्हर हिअर, नाही का. त्या पॉइंटला आपण काय म्हणू बच्चा, P1. ओके, सो ऍट पॉइंट P1 किंवा बाय KVL बाय, अच्छा नल पॉइंट म्हणून आपण. नल पॉइंट कुठे मिळाला बच्चा मला, नल पॉइंट कुठे मिळाला बेटा, P1. आणि लेंथ ऑफ द AP1 इज L1. ऍग्री, ही लेंथ L1 जशी आपण माहिती घेतली, काही बदल नाही. अच्छा, आता लक्ष दे, बाय KVL इन द लूप ए पासून टेन P1 टू A, ठीक आहे. बाय KVL इन द लूप ए पासून P1 आणि पुन्हा ए. ओके, लुक इन द सर्किट प्लीज. करंटच्या डायरेक्शन मध्ये चाललोय, म्हणजे हाय टू लो चाललोय, म्हणजे खर्च करायला चाललोय, म्हणजे मायनस एप्सिलॉन 1. ऍग्री. पुन्हा थोडंसं पुढे गेलो, पुन्हा एकदा ही बॅटरी तिच्या समोरच आहे, आता ती पण खाणार ना थोडस एनर्जी. मग मायनस एप्सिलॉन 2, नाही का, हाय टू लो म्हणून एनर्जी खर्च झाली. बर, मग पुन्हा पुढे गेलं, नुसतं वायर 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 गॅलॉनमीटर. पण गॅलॉनमीटर काहीच नाही खाणार, कारण नल पॉईंट सापडवलेला ना, त्याच्यातनं करंट जाणार नाहीच होतो, काही एनर्जी खाणारच नाही. सो पॉईंट पी. आता इथनं रिव्हर्स गिअर टाका, कारण आपल्याला पी ए कडे जायचंय. आणि करंट फ्लोज फ्रॉम हाय टू लो, बघ ना बॅटरी हाय टू लो असं जाईल. आपण तर विरुद्ध दिशेने चाललो, मग त्याला पुन्हा ऍड करा. सो प्लस कर बच्चा व्ही ऑफ AP1. आणि बच्चा आन्सर इज 0 बाय KVL. बर, मग याला मी असं लिहू, हे 2 निगेटिव्ह पुढे गेल्यावर पॉझिटिव्ह होतील ना बच्चा. मग याला असं लिहू, एप्सिलॉन 1 प्लस एप्सिलॉन 2 इज इक्वल टू VAP1. नीट बघ, हे 2 निगेटिव्ह तर गेले, पॉझिटिव्ह झाले, हा इथंच राहिला. अच्छा, सो बच्चा दिस इम्प्लाइज, कॅन आय राईट एप्सिलॉन 1 प्लस एप्सिलॉन 2 ला काय लिहू, VAP1 इज नथिंग बट K टाइम्स L1. आपण L1 लेंथ बोललो ना, सो K टाइम्स L1. डब्बा किया जाए और स्क्रीनशॉट निकाला जाए. फिनिश्ड, झाला स्क्रीनशॉट. ही झाली बेटा इनिशियल कंडिशन. इनिशियलच्या नंतर काय घेऊ, हे झालं ना, एक झालं माझं. नाव आय एम इंटरेस्टेड इन द फायनल स्ट्रक्चर. आता बघ फायनल कसं करायचं, हा मी प्लीज सांगतोय, 2 डायग्राम काढ. ही पहिलं झाला, आता फायनल. बेटा फायनल काय असणार आहे, मग अशी सम होती, आता डिफरन्स करायचं आपल्याला. डिफरन्स करायचं, वजाबाकी करायची. त्यासाठी पहिला सेल फ्रॉम प्लस टू मायनस आहे, पहिला सेल फ्रॉम प्लस टू मायनस आहे, तर दुसऱ्याची पोलॅरिटी रिव्हर्स करावी लागेल बच्चा मला. सो प्लीज अंडरस्टँड दॅट इन दिस वे दुसरा सेल -2 प्लस. गेटिंग. मग त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी मला माझ्या ज्या कीज आहेत त्या अशा पद्धतीने क्लोज करावं लागतील. टिंग 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 टिंग. आर यू गेटिंग. मी मुद्दाम डॉटेने दाखवतोय सेकंड केस. अच्छा, आता पुसतो. ओके बेटा, हा आता लक्ष दे. सो इन दिस वे, आता सर्किट मध्ये बॅटरी दाबली, प्लग की दाबली, टुचुक बॅटरी करत झालं डर. अच्छा, इथनं गेलं टिंग. नीट लक्ष दे बरं का. समजा माझी बॅटरी होती 5 व्होल्टची, इथे 2 व्होल्ट खर्च होणार माझे, उरले किती 3. अच्छा, अच्छा, इथं तर -2 प्लस आहे, म्हणजे समवॉट गेन विल बी देअर. बघ ना, एक्झाम्पल घेऊन आपण. समजा माझी बॅटरी आहे 5 व्होल्टची, क्लिअर आहे बेटा. मग ए विल बी ॲट 5 व्होल्ट, येस ऑर नो. दिस बी विल बी ॲट 0 व्होल्ट, अख्खीची अख्खी एनर्जी विल बी इन द एंड. सो बेटा 5 व्होल्ट, 5 पैकी याने खाल्ले 2 व्होल्ट. ऍग्री. अच्छा, उरले किती 3. बर, मी पुढे गेलो, करंट असेल ना, टिंग 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 टिंग. इथं समवॉट गेन होईल ना, कारण अपोजिट पोलॅरिटी आहे, अपोजिट पोलॅरिटी. मग 1 व्होल्ट गेन झाला. ओके बाल मित्रांनो. अच्छा, होते 5, खर्च झाले 2, उरले 3. मध्ये एक आला, किती झाले 4. अच्छा, हे तर काही खाणार, बघ ना करंट असेल ना, पण हे तर काही खाणारच नाही गॅलव्हॅनोमीटर, कारण करंट इज 0. वी हॅव ऑब्टेन द नल पॉइंट. आपण कुठेतरी नल पॉइंट म्हणून P2 ला आला, ह्या पॉइंटला.
ओके, नल पॉइंट ह्या वेळेस कुठं आला बच्चा, P2 ला, त्याची लेंथ काय म्हणू आपण, L2. तर अकॉर्डिंग टू माय एक्सपेरिमेंट राईट नाव 5 व्होल्ट, 2 खाल्ले उरले 3, भेटला 1, झाले किती 4. सो जॉकी इज ॲट 4 व्होल्ट, 4 व्होल्ट. सो जॉकी कोणाला पाहिजे, 4 व्होल्टेजला पाहिजे. कोणाला पाहिजे, 4 व्होल्टला. आता अर्थात 5च्या नंतर 4 इथे कुठेतरी असणार ना, बट भावनाओं को समजो, दिस इज द एक्झाम्पल ओनली. सो आय एम सेइंग की कुठेतरी इथं मला पॉईंट भेटला, कुठेही भेटू दे, ए पासून मोजायची फक्त ती लेंथ, आपण अज्युम केलं की इथं आहे. ओके, नल पॉईंट भेटला. सो बच्चा ए P2 ए असं घ्यावं लागेल ना मला. चला केव्हीएल लावा आता त्या लूप मध्ये. मग केव्हीएल लावल्याच्या नंतर मेरे प्यारे बाल मित्र, हे बघ ए पासून कसं जायचं बघ, टिंग टिचिक इथे यायचंय. क्लिअर आहे. चला आता ए पासून निघालो, मायनस एप्सिलॉन 1, हाय टू लो, निगेटिव्ह साईन. ओके, पुढे गेलं, टिचिक 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 टिचिक, लो टू हाय, प्लस करावं लागेल बघ ना, लो टू हाय चालू ना, गेन झाला ना 1. अच्छा, हे व्हॅल्यूज पुसतो आता. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूज पुसतो. कोणीही नोटबुक मध्ये ह्या व्हॅल्यू लिहायच्या नाही, दे वेअर फॉर अंडरस्टँडिंग. अच्छा, कुठपर्यंत आलतो, मायनस एप्सिलॉन 1. ओके सर, प्लस एप्सिलॉन 2, प्लस एप्सिलॉन 2. क्लिअर आहे बेटा, प्लस एप्सिलॉन 2. अच्छा, पुढे आलो, टिचिक. आता इथनं पुन्हा एकदा करंटच्या अपोजिट चाललोय, प्लस VaP2 करा. गेटिंग ना बेटा, इज इक्वल टू 0. हे मायनस एप्सिलॉन 1 पलीकडे गेला, प्लस झाला, प्लस एप्सिलॉन 2 पलीकडे जाईल, मायनस होईल. सो कॅन आय राईट प्लस एप्सिलॉन 1 अँड मायनस एप्सिलॉन 2. ओके बच्चा, विच इज VaP1. आय रिपीट, हे निगेटिव्ह जाऊन प्लस झाला, हा प्लस जाऊन मायनस झाला. सो एप्सिलॉन 1 मायनस एप्सिलॉन 2 इज VaP2. VaP2. मग बालमित्रांनो, एप्सिलॉन 1 मायनस एप्सिलॉन 2 को क्या लिखा जाए, KL2. बघ ना, अकॉर्डिंग टू दैट KL2. सो बच्चा दिस इज दी फायनल. स्क्रीनशॉट मध्ये ही एक डायग्राम काढ. क्लिअर आहे बेटा, येस गुरुदेव, येस. इनिशियल झालं, फायनल झालं. सो एकदा प्लस आणि एकदा मायनस, एकदा सम आणि एकदा डिफरन्स. येस सर, व्हेरी परफेक्ट. मग आता बेटा, जेव्हा सम होती, तेव्हा मला काय भेटलं बच्चा, एप्सिलॉन 1 प्लस एप्सिलॉन 2 इज KL1. बेटा जेव्हा डिफरन्स होता, मला काय भेटलं, एप्सिलॉन 1 मायनस एप्सिलॉन 2 इज KL2. मग फर्स्ट अपॉन सेकंड करा, एप्सिलॉन 1 प्लस एप्सिलॉन 2 अपॉन एप्सिलॉन 1 मायनस एप्सिलॉन 2 विल बी केला की कॅन्सल. दॅट्स इट. आर यू अंडरस्टँडिंग? और बाय कंपोनेंडो डिविडेंडो. नीट लक्ष दे बेटा. और बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. अरे कंपोनेंडो डिव्हिडेंडो माहिती ना राव सगळ्यांना, प्लस 1 मायनस 1 ऍट द सेम टाइम. हे बघ, धिस प्लस खालचा अपॉन धिस वरचा फॅक्टर वजा खालचा इज इक्वल L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. सो बच्चा ऍट द एंड यू विल गेट एप्सिलॉन 1 अपॉन एप्सिलॉन 2. हे कंपॅरिझन विल बी L1 प्लस L2 भागिले L1 मायनस L2. क्लिअर आहे बेटा? ओके, सो या दोन्ही पैकी कोणतंही वापरू लागेल. इन दिस वे वी हॅव कम्पेअर्ड फर्स्ट अपॉन सेकंड, बॅलन्सिंग लेंथ ऑफ फर्स्ट प्लस सेकंड अपॉन बॅलन्सिंग लेंथ ऑफ फर्स्ट मायनस सेकंड. टेक द स्क्रीनशॉट. बाल मित्रांनो, थर्ड ऍप्लिकेशन, थर्ड यूज, व्हेरी इम्पॉर्टंट. जर एक्झाम मध्ये येणार असेल तर हा एक्झाम मध्ये येईल. अदर दॅन दिस टू, प्रायोरिटी विल बी दिस वन. तिन्ही इम्पॉर्टंट आहे, हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इट्स व्हेरी इझी. बेटा लक्ष दे, नथिंग इज न्यू. फक्त काय करायचं आता, टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. एखादी बॅटरी तुम्ही माझ्याकडे आणली आणि मला म्हटली की सर, ह्या बॅटरीचं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असतं बेटा, जे केमिकल्स त्यामध्ये असतात, दे अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यालाच आपण रेजिस्टन्स बोलतो, बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स. जसं आपल्यामध्ये स्वतःमध्ये काहीतरी आळशीपणा असतो, काहीतरी दुर्गुण असतात आपल्यामध्ये, तर ते आपल्याला रिमूव्ह करायचे किंवा ते रिमूव्ह करायच्या अगोदर फाइंड करायचे. सो इन दिस वे टू फाइंड इंटरनल रेजिस्टन्स, एखादी ही माझी सेल आहे, एप्सिलॉन 1 नाव दिलं मी. इंटरनल रेजिस्टन्स आहे तिचा छोटा R, आणि मला हा छोटा R फाइंड करायचा. मग काय केलं मी, पोटेन्शियोमीटर सर्किट हे सगळं तुम्हाला माहिती आहे, A to B 4 मीटरची वायर आहे, A कनेक्टेड टू द ड्रायव्हर सेल, हायर टू लोअर.
plug a key K and rheostat negative terminal is to the B. Higher end of the A is higher potential of the epsilon 1. epsilon 1 सुद्धा सेम पॉलॅरिटी लावली जशी ड्रायव्हरला. पुढे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल मला काढायचा आहे. प्लग की K1 आहे. देन इट इज कनेक्टेड टू द जॉकी which is initially untouched. नाही का, कनेक्टेड टू द गॅलोमीटर. हो, जॉकी इज इनिशियली अनटच्ड. मग आता काय करायचं बाळा मला? सो वन्स अगेन हियर इज इनिशियल अँड फायनल. सो बच्चा इनिशियली काय केलंय बच्चा? इनिशियली आपण हा जो सेल आहे एप्सिलॉन 1 याला कनेक्ट केले अँड दिस K1 विल नीड टू बी क्लोज्ड. ओके. अच्छा, इनिशियली काय म्हणू आपण? असं म्हणू, इनिशियली सेल एप्सिलॉन 1 होज काय म्हणू बच्चा? इंटरनल रेजिस्टन्स. सेल एप्सिलॉन 1 की जिचा इंटरनल रेजिस्टन्स is to be calculated is connected with असं म्हणतो with positive terminal to positive terminal to point A which is as higher potential. ओके बेटा, पॉइंट A सगळं लिहितो मी, which is at higher potential. ऍग्री बेटा? जो हायर पोटेन्शियल आहे बघ ना बॅटरीचा, हायर आणि B इज ॲट लोअर. and negative terminal is connected and negative terminal to key K1 and then to galvanometer. Whose jockey is untouched. ही सुरुवातीची स्टोरी आहे बेटा, पिक्चरचा पहिला हाफ. ठीक आहे ना? स्क्रीनशॉट घे. सो दिस वॉज अबाउट द थिअरी. हे कनेक्ट केली अजून आणि अनटच्ड आहे. ठीक आहे. आता काय करायचं बेटा? जॉकी इज टच्ड ॲट द डिफरंट पॉइंट्स. ओके. ती जी जॉकी आहे विल बी टच्ड ॲट द डिफरंट पॉइंट्स आणि हे तुम्हाला माहिती आहे, देर इज नथिंग न्यू अँड द नल पॉइंट विल बी ऑब्टेन्ड. ओके बच्चा. सो इनिशियली आता मी म्हणतो पुढे काय केलं मी, दॅट की K1 इज क्लोज्ड. आता काय होईल? बॅटरीतनं जो करंट आला होता टुचुक दाबल्यावर इथनं निघायला सुरू होईल, यातनं पण जाईल ना. आणि मग हा काय करील? टचक 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 वेगळ्या वेगळ्या पॉइंट्सला टच करणार आणि मग डिपेंड ऑन हाय टू लो करंट फ्लो होईल. पण एक पॉईंट असा असेल की जिथं करंट दिसणार नाही, इक्वी पोटेन्शियल पॉईंट भेटेल, म्हणजे नल पॉईंट इज ऑप्टेन. बच्चा काय ऑप्टेन झाला? नल पॉईंट व्हिच इज P1. कुठेतरी दाखवून आपण हे असा. ओके. इथे P1 नल पॉईंट ऑप्टेन झाला. झाला रे झाला. आपल्याला माहिती आहे माझ्या लाडक्या बालमित्रांनो, बाय KVL इन द लूप ए P1 ए पासून आहे की नाही. आणि आता आय कॅन राईट हाय टू लो मायनस एप्सिलॉन 1. अच्छा, पुढे गेलो इथं काही खर्च होणार, कारण की करंट 0 आहे, इक्विपोटेन्शियल पॉईंट इथपर्यंत तर नल सर्किट आहे बिलकुल. अच्छा, पुढे ए आणि पी मध्ये फरक आहे, हाय टू लो आहे की नाही. सो व्ही बिटवीन AP1 प्लस, कारण की करंटच्या अपोजिट ना बेटा, करंट असं चालला असा येतोय. सो प्लस व्ही AP1 इक्वल टू 0. म्हणजेच मी बच्चा असं लिहू का? एप्सिलॉन 1 पुढे जाऊन प्लस होईल ना, विच इज व्ही ऑफ AP1. म्हणजेच बेटा एप्सिलॉन 1 इज KL1. ऍग्री? याला 1 म्हणतो. VAP1 इज KL1. काहीच नवीन नाही, इथपर्यंत सगळी स्टोरी जुनी आहे. क्लिअर आहे बच्चा? आता विषय आला फायनलचा. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेता का? काही इकडे ऍडजस्टमेंट करू. हा नाही, स्क्रीनशॉट घे. हे झालं इनिशियल. डन. ओके. ठीक आहे. आता बघ, इनिशियल, आता फायनल, सगळं इनिशियल आणि आफ्टर. आता काय करायचं बेटा?
दिस की K1 विल बी केप्ट ओपन आफ्टर. काय करायचंय, ती जी की K1 आहे तिला ओपन ठेवा. यातनं काही करंट जाऊ द्यायचा नाहीये आपल्याला. मग बेटा काय करायचं आपल्याला, ह्या इथपासनं वरती याला एक शंट रेजिस्टन्स पॅरलल जोडायचा. शंट हा एक छोटासा रेजिस्टन्स आहे विच आय हॅव टू कनेक्ट इन पॅरल विथ माय सेल. माझ्या सेल सोबत मी एक शंट रेजिस्टन्स पॅरल मध्ये लावतोय जो आर आहे. फिजिक्स मध्ये शंट हा छोटासा रेजिस्टन्स असतो विच इज कनेक्टेड इन द पॅरलल. नोटबुकच्या टॉपला लिहा, शंट म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स. ओके, बर. मग बाळा हा जो कॅपिटल आर जोडलेला आहे हा ह्या दोन पॉइंट मध्ये जोडला आहे, ज्या दोन पॉइंट मध्ये ऑलरेडी सेल आहे. Which means in between these 2 points, how much will be energy drop according to Ohm's law? IR, current I असेल सर्किट मध्ये into R. So बच्चा V is IR across these 2 points, across this. Are you getting? अच्छा, मग बेटा की K1 ओपन आहे म्हणजे यातनं तर काही करंट जाणार नाही. क्लिअर आहे बेटा? मग जाणार तर वरतूनच जाणार ना. V is IR in between this. ठीक आहे, मग पुन्हा एकदा काय करायचं बेटा, मला एक नल पॉइंट भेटेल ना बेटा, आहे की नाही? सेम मगाची स्टोरी. बघ करंट असा फ्लो होईल याच्यातनं गॅल्व्हॅनोमीटर आणि समवेअर आय विल गेट द नल पॉइंट. मी म्हणतो पॉइंट P2. ठीक आहे ना. नल पॉइंट कुठं भेटला बच्चा मला? P2 ला, ज्याची लेंथ AP2 इज इक्वल टू काय लिहू? बोलो बोलो, L2. ठीक आहे, आता बाकी स्टोरी माहिती आहे भाई. KVL इन द लूप. कोणती लूप? ए वरून बर का, ए थ्रू शंट इन दिस. मी नाव देऊ, ए ह्या पॉइंटला नाव असं देऊ का, यम. इथं नाव देऊ का, एन. P2 आणि ठीक आहे ना. सो इन द लूप ए नंतर यम नंतर एन नंतर P2 आणि पुन्हा ए. ओके, ठीक आहे बेटा. आता मला सांग, ए पासून निघालो, करंट रेजिस्टन्स आर आहे, सर्किटचा करंट आहे, सो जो खर्च होणार तो व्ही. सो त्याला मायनस व्ही लिहू. येस सर बेटा, येस और नो? अरे बघ ना, करंटच्या डायरेक्शन मध्ये देअर विल बी ड्रॉप. आन्सर इज निगेटिव्ह. हाय टू लो करंटच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे हाय टू लो निगेटिव्ह साईन. करंटच्या डायरेक्शन मध्ये गेलो, यातनं काही करंट एनर्जीच जाणार नाही कारण करंटच नाही इथपर्यंत. परंतु इथं पुन्हा करंटच्या अपोजिट चाललो. करंट असा चाललाय, मी तर करंटच्या अपोजिट चाललोय, राईट. विच मीन्स आय हॅव टू प्लेस प्लस साइन अँड पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन ए अँड P2. ऍग्री ना बेटा? आन्सर इज 0. हा मायनस व्ही पलीकडे जाऊन प्लस व्ही होईल म्हणजेच व्ही इज व्ही AP2. ओके बच्चा, व्ही AP2 ला काय लिहू? के टाइम्स L2. दिस इज माय व्ही. ऑल राईट. सो दिस वॉज सेकंड, दिस इज सेकंड. चल पटकन स्क्रीनशॉट घे एकदा. घेतला? येस सर. आता लक्ष दे बाळा. सो एक इनिशियल आणि एक आफ्टर, एक इनिशियल कंडिशन आणि एक आफ्टर वाली कंडिशन. सो इनिशियल जेव्हा सेल लावला होता मी बच्चा, तर तेव्हा मला काय भेटलं? आय गॉट द इक्वेशन ऑफ epsilon1 as KL1 आफ्टर, असं म्हणू शंटिंग, आफ्टर शंटिंग. मला काय भेटलं बाळा? V KL2. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. करा 1/2. epsilon1 upon V is equal to L1 upon L2. My target is to find internal resistance of the cell. Yes or no? सो हा जो epsilon1 हा जो सेल आहे विथ दिस रेजिस्टन्स आर, या कम्प्लीट सर्किट मध्ये मी बर जर का ओमचा लॉ लावला तर epsilon1 बघ ना, ओमचा लॉ काय असतो? V इज इक्वल टू IR. epsilon1 काय व्होल्टेज आहे ना, सो I इंटू आर. पण कोणता आर बेटा? कॅपिटल आर प्लस छोटा आर, कारण अख्ख्या सर्किट मध्ये कन्सिडर करायचं ना मला. सो epsilon1 विल बी I इंटू कॅपिटल आर प्लस छोटा आर भागिले V.
व्ही काय बेटा आय आर फक्त शंट मधून बरं का व्ही इज आय आर बेटा विच इज इक्वल टू L1 अपॉन L2 आयला आय खाऊन टाकल R अपॉन R विल बी 1 प्लस छोटा R अपॉन मोठा R विल बी L1 अपॉन L2 सो मेरे प्यारे बाल मित्रों छोटा R अपॉन मोठा R विल बिकम L1 अपॉन L2 मायनस 1 विच इम्प्लाइज छोटा R फाइंड झाला ज्याचं उत्तर भागिले 4 गुणिले करा आणि ती टर्म ब्रॅकेट मध्ये लिहा L1 अपॉन L2 मायनस 1 very beautiful very important formula beta we have to solve the numericals on the based on these applications so please त्या फॉर्म्युलाला जपा आणि स्क्रीनशॉट घ्या